आता श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचा खरा अर्थ सांगतात, खरा मार्ग सांगतात. कर्म टाळून शांतता मिळत नाही, तर योग्य भावनेने केलेले कर्मच मन शुद्ध करतं. स्वधर्माचं पालन करताना फलाची अपेक्षा सोडली की कर्म बंधन राहत नाही, तेच योग बनतं. कर्म करा, पण अहंकार आणि फळाची आसक्ती सोडा, हाच मुक्तीचा मार्ग आहे. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती. संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची. अंतकरणामध्ये विषयांची जर नुसती आठवण असेल, तर विरक्तांनाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते. त्यामुळे विषय प्राप्तीची इच्छा ही प्रकट होते. जेथ कामू उपजला, तेथ क्रोधू आधीची आला. क्रोधी असे ठेविला, संमोह जाणे. जेथ काम उत्पन्न होते, तेथे क्रोध हा आधीच असतो आणि क्रोधामध्ये अविचार होतोच. संमोहा जाणे व्यक्ती, तरी नाशू पावे स्मृती. छंडवाते ज्योती आह जैसी. जसा सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो, तसा अविचार प्रकट झाल्यावर स्मृतीचा हा नाश होतो. का अस्तमानी निशी, जैसी सूर्य तेजाते ग्रासी. तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियांसी. किंवा सूर्याचा अस्त झाला की अंधार प्रकाशाला गिळून टाकतो, त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्याची दुर्दशा होते. मग अज्ञानांध केवळ, तेने आपले विचे सकळ. तेत बुद्धी होय व्याकुळ, हृदयान माझी. मग केवळ अज्ञानाचा सर्वत्र अंधार होतो, त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयामध्ये बुद्धी ही व्याकुळ होते. जैसे जात अंधा पडणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. जसा जलमंध पळापळीत सापडला की निरुपायाने दीन होऊन सैरावैरा धावू लागतो, तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रांती येते. ऐसा स्मृती भ्रंशु घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे, ज्ञान जात. अशा रीतीने स्मृतीभ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबना होते. त्या प्रसंगी संपूर्ण ज्ञान सर्व समूळ नष्ट होते. चैतन्यांचा भ्रंशी, शरीरादशा जैसी. पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. जसे चैतन्य निघून गेल्यावर शरीराची जी स्थिती होते, तीच स्थिती बुद्धिनाशाने त्या पुरुषाची होते. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. म्हणून अर्जुन ऐक, लाकडाला थिणगी लागली आणि ती एकदा का भडकली म्हणजे ती त्रिभुवनाला जाण्यास समर्थ होती. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन. तरी ऐसने हे पतन, गिवंसीत पावे. त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले, तरी एवढे हे मोठे पतन होते. मनोनी विषय हे आघवे, सर्वथा मनोने सांडावे. मग राग द्वेष स्वभावे नाशतील. म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावेत, मग राग द्वेष आपोआप नष्ट होतील. पार्था आणि कही एक, जरी नाशिले राग द्वेष. तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. अर्जुना, अनेक एक गोष्ट ऐक. राग द्वेषाचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिय विषयात जरी कदाचित रममान झाली, तरी ते विषय बाधक होत नाही. जैसा सूर्य आकाशगतो, रश्मी करी जगाते स्पर्शतो. तरी संग दोषे काय लिंपतो.
तेथी चैनी. ज्याप्रमाणे आकाशातील सूर्य जगाला आपल्या किरण रूपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या संग दोषाने लिप्त होतो का? तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेंची निर्भीन, जो काम क्रोध विहीन होऊनी असे. त्याप्रमाणे जो विषयाच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन व काम क्रोध रहित झालेला असतो, तरी विषयांतुही काही आपण पे वाचुनी नाही. मग विषय कवन काही बाधिती कवना. आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय आणि कसली कोणाला बाधा करणार? जरी उदके उदकी बुडीचे, का अग्नी आगी पोळीचे, तरी विषय संगे आपलवीचे परिपूर्ण तो. जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नी आगीने पोळेल, तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयाच्या संगतीने लिप्त होईल. ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निसंशय समज. देखे अखंडित प्रसन्नता, आधी चेत चित्ता, तेथे रिकणे नाही समजता संसार दुःखा. पहा, जिथे चित्त निरंतर प्रसन्न असते, तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया शुद्धे तृषेचा अडधरू कहींची नाही. ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो, त्याला तहान भुकेची भीती कधीच नसते. तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैसे के आहे, तेत आपेसी बुद्धी राहे परमात्म रूपी. त्याप्रमाणे मग अंतःकरण प्रसन्न झाले, तर मग दुःख कसले आणि कुठले? त्यावेळी परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी सहज स्थिर होत असते. जैसा निर्वातीचा दिपू, सर्वथाने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्तू. ज्याप्रमाणे निवारा असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ही युक्तीची कडसनी नाही जयाच्या अंतकरणी, तो आकळीला जान गुणी विषयांदिके. ज्याला योगयुक्त होऊन राहण्याची युक्ती गवसली नाही, त्याला विषय आपल्या गुणाने बांधून टाकतात. तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची असता तेही नुपुजे. अर्जुना, मग त्याची बुद्धी क्षणभर देखील स्थिर राहत नाही, अथवा बुद्धी स्थिर राहावी अशी त्याला आस्थाही उरत नाही. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. त्याच्या मनाला निश्चल व्हावे ही भावना उपजत नाही, तर अर्जुना, त्याला शांती कशी आणि कोठून लाभेल? जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरून नरके कही, जैसा पापियांच्या ठाई मोक्षू नवसे. ज्याप्रमाणे पापी माणसाला मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जिथे शांतीचा ओलावा नाही, तिथे सुख चुकून सुद्धा पाय टाकत नाही. देखे अग्निमाची घापती, ये बीजे जरी विरुढते, तरी अशांता सुख प्राप्ती घडो शके. पहा, विस्तवात भाजलेले बीज जर उगवेल,
तर शांतीहीन पुरुषाला सुख प्राप्ती होऊ शकेल. म्हणून अयुक्तपणे मनाचे तेची सर्वस्व दुःखांचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे. याकरिता इंद्रियांचे निग्रहाने दमन करावे हेच चांगले. इंद्रिये जे जे म्हणती ते त्यांची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रिये जे जे म्हणतील तेच ते पुरुष करतात. ते तरलो जरी म्हणाले तरी ते या विषयातून सुटत नाहीत. जैसी नाव थडी ठाकिता, जरी वर पडी होय दुर्वाता, तरी चुकला ही मागवता अपाप ओ पावे. ज्याप्रमाणे नाव काठाला लागल्यावरही जर ती वादळात सापडली तर ती पुन्हा दुर्गती ओढवून घेते. तैसी प्राप्ते पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी अक्रमीला जाण दुःखे संसारिके. तसे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे सहज लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रे इति आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून आपल्याला आपली इंद्रिये नियंत्रित करता आली तर अर्जुना दुसरे त्याहून काही मोठे मिळवायचे आहे काय? देखे कुर्म जिया परे, वाईला अवैव पसरे, ना तरी इच्छा वशे आवरे आपण पैची. पहा, कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते किंवा मनामध्ये आल्यास आपोआप आत आखडून घेते. तैसी इंद्रिये आपेती होती, जयांचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात आणि तो म्हणे त्याप्रमाणे करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. आता अनिक एक गहन पूर्णांचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परीसपाम. आता आणखीन एक पूर्ण पुरुषाचे लक्षण तुला सांगतो, ऐक बरं. देखे भूत जात निंदिले, तेथेची जया पाहले, आणि जीव तेथ चेले, तेथ निद्रितो जो. पहा, सर्व माणसे ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली अज्ञानी असतात, त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले म्हणजेच आत्मज्ञान झालेले असते, आणि सर्व प्राणी ज्या विषयात जागृत असतात त्या ठिकाणी हा आत्मज्ञानी योगी झोपलेला असतो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निर्वधी मुनीश्वर. असे ज्याचे वर्तन असते, जो उपाधी रहित झालेला असतो, त्या मुनीश्वराची बुद्धी स्थिरावली आहे, तोच ब्रह्मतत्वाची परमावधी जाणत असतो. पार्था आणि कही परी, तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. ते ऐक, जशी समुद्रामध्ये निरंतर शांतता असते, जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत, तरीही अधिक नोहे ईशत मर्यादा न संडे. जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या सागराला मिळतात, तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही आणि आपली मर्यादाही सोडत नाही. ना तरी ग्रीष्म काळी सरिता, शोषुनी जाती समजता, परी न्यून नभे पार्था समुद्रू जैसा.
किंवा उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटून जातात तरी त्यामुळे समुद्रात उणीव कधीच पडत नाही. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयांसी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवतान बाधी अधृती तयांते. त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी प्राप्त होऊनही त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या प्राप्त झाल्या नाहीत तरी त्याचा धीर हा सुटत नाही. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी कान लविचे तरी अंधारी कोंडेल तो. अर्जुना, मला सांग, सूर्याच्या घरी प्रकाश करण्याला दिवा लागतो का? आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधारामध्ये बुडून जातो का? देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तो बिगुंतला असे अंतरी महासुखी. पहा, त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी आली किंवा गेली त्याची त्याला पर्वा नसते. तो अंतकरणाने महासुखामध्ये निमग्न असतो. जो आपुले नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे डोके बिरंचे पलिवने भिल्लांचे नी. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो तो भिल्लांच्या पालाच्या खोपटामध्ये कसा रमेल? जो अमृतासेठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. जो अमृताला नावे ठेवतो, जो जसा कांजीला हात लावत नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो वृद्धीचा भोग घेत नाही. पार्था, नवल हे पाही जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अर्जुना, काय आश्चर्य पहा, जिथे आत्मसुखापुढे स्वर्ग सुखही तोकडे वाटते तेथे त्याला बापड्या रिद्धी सिद्धीचा काय पाड. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञो भला ओळख तू. असा जो आत्मज्ञानाने तृष्ट झालेला आणि परमानंदाने पृष्ठ झालेला आहे तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू जाण. तो अहंकारा ते दंडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून आणि अनुभवाने जगद्रूप बनून जगामध्ये वावरतो. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे. ही अनंत ब्रह्मस्थिती जे निष्काम झाले तेच भोगतात आणि ते अनायासे परब्रह्म पदाला प्राप्त होतात. जे चिद्रूपी मिळता देहांतेची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. मृत्यू समोर दिसत असूनही जो अंतरे व्याकुळ होत नाही त्याची कधी या स्थित प्रज्ञाला बाधा होत नाही. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. तीच स्थिती श्रीकृष्णाने स्वतःच्या मुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणतले आता आमुची याची का जागीर उपपत्ती या. असे कृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुनाने मनात असे म्हटले की आता देवाच्या या विचारसरणीने आमचेच कार्य झालेले आहे. हे कर्म जात आघवे इथ निराकरिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून. कारण की जेवढे म्हणून कर्म आहे तेवढे सर्व देवाने त्याज्य ठरवले तर मग माझे युद्ध करणे ऐतेच थांबले. ऐसा श्री अच्युतची या बोला चित्ती धनुर्धरा उवाईला आता प्रश्न करील भला आशंकोने. श्री कृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला
यापुढे त्याच्या मनामध्ये शंका येऊन तो चांगला प्रश्न विचारेल. तो प्रसंग असे नागरू, जो सकळ धर्मांचे आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनो. तो प्रसंग मोठा सुंदर आहे, जणू सर्व धर्मांचे आगरच किंवा विचारूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. जो आपण सर्वज्ञ नाथू, निरूपिता होईन श्री अनंतू, ज्ञानदेव सांगेल मातू, निवृत्ती दासू. सर्व ज्ञानांचा शिरोमणी जो श्रीकृष्ण, तो स्वतः जे निरूपण करेल ती निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव सांगतील. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया द्वितीयोध्याय गौढा. आता श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचा खरा मार्ग सांगतात. कर्म टाळून शांतता मिळत नाही, तर योग्य भावनेने केलेले कर्मच मन शुद्ध करते. स्वधर्माचं पालन करताना फलाची अपेक्षा सोडली की कर्म बंधन राहत नाही, तेच योग्य बनतं. कर्म करा पण अहंकार आणि फलाची आसक्ती सोडा, हाच मुक्तीचा मार्ग आहे. असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.